नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांच्यातर्फे 18 जानेवारी रोजी वायले नगर खडकपाडा कल्याण श्री साई हॉल मध्ये शाळा कॉलेज सुरक्षा आढावा बैठक आणि युवा पोलीस मित्र संवाद प्रमुख मार्गदर्शन अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण माननीय श्री अतुल झेंडे. कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, युवा पोलीस मित्र आणि पोलीस बंधू सर्वांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन देण्यात आले. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. बाहेरचे दोन्ही मार्ग जे आहेत तिथे पण सीसीटीव्ही आहे. ठीक आहे. पुढचा आणि मागचा मार्ग असं फक्त 5 सीसीटीव्ही बसले आहेत ना? नाही, 18 16 कार्यरत आहे, 2 आम्ही स्पेअरला ठेवले. ठीक आहे. आपल्या इथे माहिती देत असताना 1 ते 5 दिले, त्याच्यामध्ये शून्याची ऑप्शन दिलेलं नव्हतं, त्यामुळे बऱ्याच जणांनी शून्य म्हणजे 1 ते 5 पर्यंत नोंदणी मांडले. परंतु इथं जर तुम्ही जास्त असेल तर ते जास्त मिळायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या माहितीकडे सांगतो की जे काही मी सांगितलं की कल्याण झोन परिमंडळ 3 मध्ये 1100 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी टोटल माझ्या पूर्ण आहे. आणि ह्या ठिकाणची लोकसंख्या जर पाहिली 2011च्या सेन्ससनुसार ते 26 लाख आहे. साधारणतः आपले 1100 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे एवढं सगळं कामाचा हे असताना तेवढं पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे साधारणतः 3 ते 3.5 माझ्या झोनमध्ये आता ऑन रेकॉर्ड असताना जवळ 700च्या पेक्षा जास्त पोलीस मित्र आपल्याकडे आहेत. ऑलरेडी रजिस्टर केले 1000 झालेले आहेत. 1000 पर्यंत आपण पोलीस मित्र त्या ठिकाणी बनवलेले आहेत की जे आपल्या स्कूल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांचा आमचा याच्यामध्ये युवा संवाद मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये गरज असताना आपण त्यांना वेगवेगळ्या टास्क आपण त्यांना देणार आहोत. त्यांचं अकॅडमिक नुकसान न त्यामुळे आपल्यापर्यंत पण कोणती माहिती मिळाली असेल की कशाकरता बोलवलं आहे. तर हा छोटा हा उद्देश आहे. पुढल्या 15-20 मिनिटांमध्ये आमच्या दोन्ही स्थिती आपल्यापर्यंत आपलं जे ऑडिट झालेलं आहे कोणत्या पोलिसांच्या आधीमध्ये झालेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी काय काय त्रुटी आढळल्या त्याबद्दल सांगतील. हे सगळ्यांना एकच आव्हान राहील आणि सगळ्यांना एकच विनंती राहील की आपण हे गेल्यानंतर आपल्याकडे ज्या त्रुटी आपल्याकडे आहेत त्या किंवा आपल्या सेफ्टी ऑडिटची एक परत आपल्यापर्यंत दिलेली आहे पोलीस स्टेशन स्तरावरती. नसेल तर आपल्याला चेक करायचे नसेल तर पोलीस स्टेशन परत आपल्यापर्यंत पोहोचवतील. जे काही मुद्दे आपल्याकडे राहून गेलेले आहेत ते मुद्द्याची पूर्तता तुम्हाला करायची आहे. जेणेकरून आपल्याकडे एक आपण संस्था चालक आपल्याकडे विद्यार्थ्यांची जबाबदारी जी आहे सेफ्टीची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांचा सहभाग वेळोवेळी खूप चांगल्या पद्धतीने आमचे यावर्षी कार्यक्रम खूप आपल्या ठिकाणी होत असतात. आणि जिल्ह्याच्या माध्यमातून बरेचशा स्कूल कॉलेजचे व्हिजिट झालेले आहेत. काही स्कूल कॉलेजला आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा बोलवलं होतं की पोलीस स्टेशनचं काम कशा प्रकारे चालतं. कारण काही मुलांच्या मध्ये पोलिसांच्या विषयीची भीती म्हणा की आपण कोणत्याही वाईट गोष्ट जर करायची नसेल तर त्या पोलिसांची भीती दाखवत असतो. घरामध्ये तेच असतं की कोणतेही चुकीचं काम जर आपल्याकडून होत असेल तर एखादी पोलीस तुला पकडून घेऊन जातील. त्यामुळे पोलिसांच्या विषयी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांच्या मध्ये थोडीशी भीती असते. ती भीती जाऊन पोलीस आपले मित्र आहेत आणि आपण एकत्र काम करूया हा आमचा हा उपक्रम आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांचा खूप चांगल्या प्रकारे सहभाग आहे आतापर्यंत आहे आणि असाच यापुढे काही अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद.